नमस्कार, हरिओम अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण आपला प्रॉब्लेम सेट 5 मध्ये क्वेश्चन 12 पासून पुढील क्वेश्चन बघायचे आहेत। आधीच्या दोन पार्ट मध्ये आपण क्वेश्चन नंबर 11 पर्यंत पाहिलेला आहे। क्वेश्चन 12 इज शो दॅट द quadrilateral PQRS formed by P21 Q-13 R-5-3 and S-2-5 is a rectangle। आता आपल्याला क्वाड्रिलॅटरलच्या व्हर्टायसेस दिलेले आहेत आणि त्या व्हर्टायसेस पासून रेक्टँगल फॉर्म आउट होतो का हे आपल्याला पाहायचंय। तर रेक्टँगलची आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, रेक्टँगलच्या अपोजिट साइड्सची लेंथ इक्वल असते। त्याचबरोबर जर रेक्टँगलचे दोन जर आपले येणारे डायगोनल्स जर इक्वल लेंथ मध्ये असतील तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण रेक्टँगल असं म्हणू शकतो। इफ ए क्वाड्रिलॅटरल हॅव अपोजिट साइड आर इक्वल इन लेंथ अँड डायगोनल्स आर इक्वल इन लेंथ देन द क्वाड्रिलॅटरल इज नोन ॲज रेक्टँगल। ओके, तर मी इथं पहिल्यांदा एक क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करून घेते। त्याच्यामध्ये काय येईल बघा, पी क्यू आर एस आणि डायगोनल जे येणार आहे तो पी आर आणि क्यू एस येईल। म्हणजे आपल्याला शो काय करायला हवं, पी क्यू इज इक्वल्स टू एस आर, पी एस इज इक्वल्स टू क्यू आर आणि पी आर इज इक्वल्स टू एस क्यू एस असं जर असेल तर आपण म्हणणार आहे आपला दिलेला क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस हा रेक्टँगल आहे। सोल्युशन बघूया। गिवन P21 Q-13 R-5-3 S-2-5। नाउ बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युलावरून सगळ्याच्या लेंथ फाइंड आउट कराव्या लागतील। देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला PQ इज इक्वल्स टू, PQ काय येणार आहे आपला, PQ इज इक्वल्स टू अंडर रूट x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर। मग इथे काय येईल, x2 इज -1 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल्स टू -1 - 3 -1 - 2 इज -3 -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 - 1 इज 2 स्क्वेअर येईल। म्हणजेच काय येईल, अंडर रूट -3 स्क्वेअर इज 9 प्लस 2 स्क्वेअर इज 4 and 9 plus 4 is root 13। म्हणजे आपला येणारा PQ येईल root 13। इक्वेशन नंबर 1। नाउ QR is equals to under root x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर, QR साठी काय येईल, -3 -5 -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -3 ब्रॅकेट स्क्वेअर which is equals to under root -5 plus 1 bracket square plus -3 is -6 bracket square। पुन्हा -5 plus 1 plus minus होईल, ग्रेटर नंबरचं साइन येईल, -5 plus 1 is -4 bracket square plus -6 bracket square which is equals to -4 square येईल 16 plus 6 स्क्वेअर and -6 स्क्वेअर येणार आहे 36 16 plus 36 is equals to 52। आता आपण 52 चे असे दोन फॅक्टर चूज करू शकतो ज्याच्यामध्ये काय येणार आहे, एक नंबर हा परफेक्ट स्क्वेअर असेल। 52 आपण कसं लिहू शकतो, 4 into 13 and 4 into 13 नथिंग बट QR is equals to 2 root 13। QR आला आपला 2 root 13। कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2। PQ फाइंड आउट केला, QR फाइंड आउट केला। आता आपण काय करायचं आहे, RES फाइंड आउट करायचं आहे। RES इज इक्वल्स टू अंडर रूट x2 - x1 मीन्स -2 -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 इज -5 -3 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल्स टू अंडर रूट -2 - प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -5 - प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर। ओके, काय येईल बघा, विच इज इक्वल्स टू अंडर रूट -2 प्लस 5 इज 3 स्क्वेअर प्लस -5 प्लस 3 इज 2 स्क्वेअर। ओके, 3 स्क्वेअर इज 9 प्लस 2 स्क्वेअर इज 4, 9 प्लस 4 इज रूट 13 म्हणजे RES येणार आहे आपला रूट 13। कॉल्ड दिस एज इक्वेशन नंबर 3। नाउ
PS. PS is equals to under root minus 2 bracket square plus minus 5 minus 1 bracket square, which is equals to minus 2 is minus 4 bracket square plus minus 5 minus 1 is minus 6 bracket square, which is equals to minus 4 square is 16 plus minus 6 square is 36, which is equals to under root 52. आणि 52 चा आपण कसा लिहू शकतो 4 into 13 which is equals to 2 root 30. म्हणजे आपला PS येणार आहे तो 2 root 30 येईल. इक्वेशन नंबर 4. आता आपण 4 साइड्स चेक केलेले आहेत. आता आपल्याला 2 डायगोनल्स चेक करायला हवे. ओके, काय येईल आता आपण काय करायला पाहिजे PR चेक करूया. नाउ PR is equals to under root PR बघायचा आहे म्हणजेच काय येईल अंडर रूट x2 is minus 5 minus 2 bracket square plus y2 is minus 3 minus 1 bracket square, which is equals to minus 5 minus 2 is minus 7 bracket square plus minus 3 minus 1 is minus 4 bracket square, which is equals to minus 7 square is 49 plus minus 4 square is 60. म्हणजेच PR काय येणार आहे आपला PR is equals to under root 14 plus 49 plus 16 which is equals to 65 येईल. तर 65 चे आपण असे दोन फॅक्टर चूज करायला हवेत ज्याच्यामध्ये काय येईल परफेक्ट स्क्वेअर. एक नंबर हा त्याचा परफेक्ट स्क्वेअर येईल. तर 65 चे असे दोन फॅक्टर पडत नाहीत त्याच्यामुळे काय राहील हा PR इज इक्वल्स टू अंडर रूट 65 राहील. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 5. नाउ वी हॅव टू चेक QS. QS इज इक्वल्स टू अगेन अंडर रूट QS चेक करायचा आहे -2 minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -5 minus 3 bracket square, which is equals to -2 minus plus 1 bracket square plus -5 minus 3 is -8 bracket square. -2 plus 1 is 1 minus 1 bracket square plus -8 bracket square, which is equals to 1 square is 1 minus 8 square is 64 and 1 plus 64 is 65. Therefore QS is equals to under root 65. Call this as equation number 6. Okay, now from 1 2 3 4 5 and 6. okay, काय येणार आहे बघा याच्यावरून 1 2 3 4 5 and 6. 1 आणि 3 वरून आपण काय सांगू शकतोय PQ is equals to RS येईल. ओके, PQ is equals to RS. नेक्स्ट आपण काय सांगणार आहे QR is equals to PS. QR is equals to PS and PR is equals to QS. Okay, now a quadrilateral if opposite sides are equal and the diagonals are equal then the quadrilateral is known as rectangle. Therefore final solution काय येणार आहे आपलं PQRS is a rectangle. Therefore quadrilateral PQRS is a rectangle. किंवा तुम्ही काय लिहू शकताय P21 Q -1 3 R -5 3 and S -2 -5 are the vertices of rectangle. असं तुम्ही सोल्युशन लिहू शकताय. काय केलेलं आहे बघा आपल्याला 4 व्हर्टायसेस दिलेले आहेत आणि त्या व्हर्टायसेस रेक्टँगलच्या आहेत की नाही
हे आपल्याला चेक करायचं आहे. आपल्याला माहित आहे रेक्टँगलची प्रॉपर्टी, जर अपोजिट साइड इक्वल इन लेंथ असतील आणि जर दोन डायगोनल त्याचे इक्वल असतील तर आपण म्हणणार आहे त्या क्वाड्रिलॅटरलला रेक्टँगल असं म्हणणार आहे. तेच मी इथं काढलेलं आहे. अपोजिट साइड, प्रत्येक साइडची लेंथ काढली, अपोजिट साइड इक्वल आल्या म्हणजे PQ इज इक्वल्स टू SR आला, PS इज इक्वल्स टू QR आला. त्यानंतर आपण दोन डायगोनल चेक केले, PR आणि QS, ते सुद्धा इक्वल आले. म्हणजेच ह्या जे चार आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत P21, Q-1 3, R-5 3 and S-2 5 form a rectangle PQRS. Question number 13. Find the lengths of the medians of a triangle whose vertices are A-1 1, B5 3 and C3 5. आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे, त्या ट्रायंगलच्या ABC ह्या व्हर्टायसेस दिलेल्या आहेत. काय करते मी, तर ट्रायंगल ड्रॉ करून घेते. ABC ह्या व्हर्टायसेस दिलेल्या आहेत, त्याच्यापासून होणाऱ्या मीडियन्स आपल्याला काढायचे आहेत, त्यांची लेंथ काढायची आहे. म्हणजे पहिल्या तर इथं आली, मी इथं D देते, EF, ओके. आणि हा त्यांचा जो पॉइंट आहे त्याला G असं नाव दिलं जातं. ओके, काय येईल मग, आपल्याला लेंथ कशाची फाइंड आउट करावी लागेल. पहिला तर मीडियन आली AD, नेक्स्ट BE आणि CF, या तीन मीडियन्सची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला A चे कोऑर्डिनेट दिले आहेत. AD फाइंड आउट करायची म्हणल्यावर आपल्याला D चे पण कोऑर्डिनेट हवेत. त्याच्यानंतर BE फाइंड आउट करायची असेल, B चे कोऑर्डिनेट आहेत, E चे हवेत आणि CF साठी C चे आहेत, F चे आपल्याला हवेत. त्यामुळे आपण पहिला काय करायला हवं, DEF चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायला हवं. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. गिव्हन A-1 1, B5 3, C3 5 are vertices of triangle. Vertices of triangle. Now medians AD, BE and CF formed in triangle ABC. Okay, now D x1 y1, E x2 y2, F x3 y3 are midpoints. Midpoints of BC, CA, AB रिस्पेक्टिव्हली. काय सांगितलेलं आहे बघा, मी D ला मी x1 y1 म्हणलं, तो आला कशाचा मिड पॉइंट येणार आहे BC चा. E ला मी x2 y2 म्हणलं, तो CA चा आला मिड पॉइंट. आणि F ला मी x3 y3 म्हटलं, तो AB चा मिड पॉइंट आला. कारण मीडियन आहे म्हणल्यावर BC चा D हा काय असणार आहे, मिड पॉइंट असणार आहे. तर आपण D चे कोऑर्डिनेट जे आहेत ते मिड पॉइंट फॉर्म्युलावरून सांगू शकतो. काय येतील बघा, देअरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युलावरून काय येणार आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ D चे कोऑर्डिनेट्स काय येतील, x1 इज इक्वल्स टू येणार आहे x1, इथला कोऑर्डिनेट काढायचा आहे म्हणजे याचा x कोऑर्डिनेट प्लस याचा x कोऑर्डिनेट डिवायडेड बाय 2. आणि y1 काढायचा असेल तर याचा x कोऑर्डिनेट, याचा y कोऑर्डिनेट प्लस याचा y कोऑर्डिनेट डिवायडेड बाय 2. आपल्याला x काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो, x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. आता आपण D चाच x1 कन्सिडर केलेला आहे, बट D हा काय आहे, BC चा मिड पॉइंट आहे. म्हणून काय करायला पाहिजे, B चा x कोऑर्डिनेट प्लस C चा x कोऑर्डिनेट डिवायडेड बाय 2. 5 plus 3 is 8 by 2 which is equals to 4. म्हणजे x1 आला आपला 4. नंतर आपण y1 काढू शकतो. y1 is -3 plus 5 divided by 2. -3 plus 5 is 2. 2 by 2 is 1. म्हणजेच काय येणार आहे, therefore D x1 y1 is equals to 4. Now we can find out coordinates of E.
ईचे कोऑर्डिनेट काय म्हणले मी x2 कोऑर्डिनेट काय येणार आहे AC चा आहे ई हा मिड पॉइंट म्हणजेच काय येणार आहे ए चा कोऑर्डिनेट काय आहे -1 + 3 डिवायडेड बाय 2 -1 + 3 इज 2 2/2 इज 1 म्हणजे x2 आला 1 y2 इज 1 + 5 डिवायडेड बाय 2 1 + 5 इज 6 6/2 इज 3 म्हणजेच काय येणार आहे देअरफॉर ई x2 y2 इज इक्वल्स टू 1 3 ईचे कोऑर्डिनेट आले. आता आपण सेम वेने काय करू शकतो आपल्या f चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करू शकतो. कोऑर्डिनेट्स ऑफ f चे कोऑर्डिनेट काय येतील बघा x3 f चा कोऑर्डिनेट काय आहे x3 f हा कोणाचा मिड पॉइंट आहे म्हणून सांगितले ab चा मिड पॉइंट आहे म्हणजेच काय येईल -1 + 5 डिवायडेड बाय 2 -1 + 5 इज 4 4/2 इज 2 म्हणजे x3 आला आपला 2. आपण आता y3 काढूया y3 इज इक्वल्स टू काय येईल 1 - 3 डिवायडेड बाय 2 1 - 3 इज -2 -2/2 इज -1 म्हणजे y3 आला -1 देअरफॉर f x3 y3 इज इक्वल्स टू 2 - 1. आता आपल्याला काय मिळाले आहे बघा डी चे कोऑर्डिनेट मिळाले ई चे कोऑर्डिनेट मिळाले एफ चे कोऑर्डिनेट मिळाले. आता आपण आपल्या मीडियनची लेंथ फाइंड आउट करू शकतो. काय येईल बघा नाउ लेंथ्स ऑफ मीडियन्स बाय डिस्टन्स फॉर्म्युला आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे कारण आपल्याला काय करायला हवं डिस्टन्स एडी काढायला पाहिजे. एडी ही आपली मीडियन आहे म्हणजेच काय येईल देअरफॉर एडी इज इक्वल्स टू √AD काढायचं आहे. डी चे कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट केले आहेत 4 1 ए चे कोऑर्डिनेट आपल्याकडे आहेत -1 1 फॉर्म्युला काय येईल √x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय येईल 4 - -1 √4 - -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 इज 1 - 1 1 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय येईल 4 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर 4 + 1 इज 5 √5 स्क्वेअर विच इज इक्वल्स टू √25 म्हणजेच काय येणार आहे एडी आपली 5 येईल. ओके 4 + 1 इज 5 ब्रॅकेट स्क्वेअर आहे 5 स्क्वेअर इज 25 √25 इज 5. ओके नाउ आता आपण काय करू शकतो एडी काढली. आता आपण बीई काढूया. बीई इज इक्वल्स टू √x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर बी चे कोऑर्डिनेट्स आहेत ई चे कोऑर्डिनेट आहेत 1 3 म्हणजेच काय येईल 1 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 इज 3 - 3 -3 ब्रॅकेट स्क्वेअर which is equals to √1 - 5 is a -4 bracket square plus 3 plus 3 bracket square which is equals to -4 square is 16 3 plus 3 is 6 square is 36 आणि आपण 16 plus 36 is √52 आपण कसा लिहू शकतो √4 into 13 and 4 into 13 is nothing but 2√13 म्हणजे आपली बीई जी मीडियन आहे तिची लेंथ येईल 2√13. ओके आणि आता लास्ट मीडियन आपली सीएफ ही मीडियन काढण्यासाठी एफ चे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे आहेत 2 - 1 सी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत x2 इज 2 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 इज -1 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल्स टू √1 2 - 3 is -1 bracket square plus -1 - 5 is -6 bracket square which is equals to -1 square is 1 -36 square -6 square is 36 and 1 plus 36 is 37 म्हणजे CF काय येणार आहे आपला √37 येणार आहे आणि ह्याच आपल्या 3 मीडियन्स आहेत. ओके देअरफॉर the lengths of medians
formed by A minus 1 1, B 5 minus 3 and C 3 5 are पहिल्या मीडियनची लेंथ काय आलेली आहे आपली 5, सेकंड वन इज 2 रूट 13 अँड रूट 37 आलेलं आहे. ओके, काय केलेलं आहे बघा, आपल्याला एबीसी ह्या ट्रायंगल्सच्या व्हर्टायसेस दिलेल्या आहेत. त्या ट्रायंगल्सच्या 3 व्हर्टायसेस दिल्यावरून आपल्याला सांगितलं की त्याच्यामुळे तयार होणाऱ्या त्या ट्रायंगल मधील मीडियन्सची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची. मग मीडियन आपण काढून घेतल्या. ए व्हर्टायसेस पासून मी जर मीडियन काढली तर ती काय होणार आहे, बीसी ला डी ह्या पॉइंट मध्ये डिवाइड करेल, म्हणजे डी हा बीसी चा मिड पॉइंट येईल. सेम ई हा एसी चा मिड पॉइंट येईल, एफ हा एबी चा मिड पॉइंट येणार आहे. आपल्याला एबीसी चे कोऑर्डिनेट माहित आहेत, त्याच्यावरून आपण मिड पॉइंट फॉर्म्युला यूज केला आणि डीईएफ चे कोऑर्डिनेट फाइंड आउट केले. डीईएफ चे कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट केल्यानंतर काय केलेलं आहे बघा, आता डीईएफ चे कोऑर्डिनेट फाइंड आउट झाले तर आपण एडी, बीई आणि सीएफ या 3 आपल्या मीडियन्स फाइंड आउट करू शकतो आणि त्या आपण डिस्टन्स फॉर्म्युलाने फाइंड आउट केलेले आहे. सो फायनल सोल्युशन इज द लेंथ्स ऑफ मीडियन्स फॉर्म्ड बाय ए -1 1, बी 5 3 and C 3 5 are 5, 2 root 13 and root 37. Question number 14. Find the coordinates of the centroid of the triangles if points D -7 6, E 8 5, F 2 -2 are the midpoints of the side of the triangles. आता आपल्याला मिड पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. ट्रायंगल पहिले मी ड्रॉ करते. आपण जर एबीसी हा ट्रायंगल कन्सिडर केला, एबीसी याच्यामध्ये आपल्याला 3 मीडियन्स मी ड्रॉ केल्या, तर हा आला आपला जी. जी हा सेंट्रॉइड असतो, डी ई एफ असं जर मी ड्रॉ केलं इथं, तर आपल्याला डी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, ई चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, एफ चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. ओके, आणि आपल्याला जी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. सोल्युशन मध्ये बघूया. गिव्हन डी -7 6, ई 8 5, F 2 -2 are midpoints of triangle ABC. A x1 y1, B x2 y2 and C x3 y3 are vertices of triangle. AB. मग अशी आपण काय केलेलं, आधीच्या क्वेश्चन मध्ये डी चे कोऑर्डिनेट x1 y1, ई चे कोऑर्डिनेट x2 y2, एफ चे कोऑर्डिनेट x3 y3 कन्सिडर केलेलं. आता मी काय करते, ए चे कोऑर्डिनेट x1 y1, बी चे कोऑर्डिनेट x2 y2, सी चे कोऑर्डिनेट x3 y3 कन्सिडर करून मी ट्रायंगलच्या त्या 3 व्हर्टायसेस आहे असं सांगते. लेट जी एक्स कॉमा वाय बी द सेंट्रॉइड. सेंट्रॉइड काय आहे आपला, जी हा सेंट्रॉइड आहे ज्याचे कोऑर्डिनेट एक्स वाय आहेत आणि हे एक्स वाय आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ओके, आता आपण काय करू शकतो, आपल्याकडे डी चे कोऑर्डिनेट आहेत. डी चा कोऑर्डिनेट डी हा काय आहे, बीसी चा मिड पॉइंट आहे. त्याच्यावरून आपण काय करू शकतो, बी आणि सी चे कोऑर्डिनेट्सची ऍडिशन काढू शकतो. ओके, नाउ डी -7 6, E 8 5, F 2 -2 are midpoints of D हा BC चा मिड पॉइंट आहे, E हा AC चा मिड पॉइंट आहे आणि F हा AB चा मिड पॉइंट आहे रिस्पेक्टिव्हली. ओके, काय केलं आहे बघा, डी हा बीसी चा मिड पॉइंट आहे, ई एसी चा मिड पॉइंट आहे आणि एफ एबी चा मिड पॉइंट आहे. देअरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला
आपण काय म्हणणार आहे, डी चा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय आहे, -7. -7 इज इक्वल्स टू काय येणार आहे, बी चा एक्स कोऑर्डिनेट x2 प्लस सी चा कोऑर्डिनेट x3 डिवायडेड बाय 2 असणार आहे. ओके, 2 इथं डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. -7 इंटू 2 इज इक्वल्स टू x2 प्लस x3 म्हणजेच काय येणार आहे, देअरफॉर x2 प्लस x3 इज इक्वल्स टू -14 आला. ओके, call this as equation number 1. Now y कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट करूया. y कोऑर्डिनेट काय येणार आहे, d चा y कोऑर्डिनेट आहे 6 इज इक्वल्स टू y2 प्लस y3 डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजेच काय येईल, 6 इंटू 2 इज इक्वल्स टू y2 प्लस y3. देअरफॉर y2 प्लस y3 इज इक्वल्स टू 12. आणि ह्या सगळ्या इक्वेशनला मी काय म्हणते, कॉल दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, नाउ आपण काय करूया आता, ई चे करूया. ई वरून काय येईल, 8 इज इक्वल्स टू ई हा कोणाचा मिड पॉइंट आहे, एसी चा आहे. म्हणजेच काय येणार आहे, ए चा कोऑर्डिनेट x1 प्लस x3 डिवायडेड बाय 2. आता x1 प्लस x3 काय येईल, 8 इंटू 2 इज इक्वल्स टू x1 प्लस x3. देअरफॉर x1 प्लस x3 इज इक्वल्स टू 16. नाउ y कोऑर्डिनेट काय आहे, 5 इज इक्वल्स टू y1 प्लस y3 डिवायडेड बाय 2. 5 इंटू 2 इज इक्वल्स टू y1 प्लस y3. देअरफॉर y1 प्लस y3 इज इक्वल्स टू 10. इक्वेशन नंबर 2. आणि आता आपण f चे कोऑर्डिनेट इक्वेट करूया. f चा x कोऑर्डिनेट म्हणजे काय येणार आहे, f हा ab चा आपला मिड पॉइंट आहे. म्हणजेच काय येईल, x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. आता 2 इकडे मल्टिप्लाय डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. 2 इंटू 2 इज इक्वल्स टू x1 प्लस x2. देअरफॉर x1 प्लस x2 इज इक्वल्स टू 4. Similarly, we can equate y coordinate. Y coordinate is -2. -2 is equals to y1 plus y2 divided by 2. म्हणजेच काय येईल, -2 into 2 is equals to y1 plus y2. Therefore, y1 plus y2 is equals to -4. Called it as equation number 3. आता आपल्याला सेंट्रॉइडचं जे आपण कोऑर्डिनेट काढायचे असतील तर सेंट्रॉइडच्या कोऑर्डिनेट साठी आपल्याला काय लागतो, x1 प्लस x2 प्लस x3 लागतो. सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 2 आणि y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 2. मग आता आपल्याकडे इथं कशाचे ऍडिशन आहे, x2 प्लस x3 चे आहे. इथं x1 प्लस x2 चे आहे, इथे x1 प्लस x3 चे आहे, इथे x1 प्लस x2 चे आहे. म्हणजेच काय करते मी, नाउ फ्रॉम किंवा ऍडिंग 1, 2 and 3. 1, 2 आणि 3 ची ऍडिशन केली तर काय होईल बघा. पहिल्यामध्ये काय येणार आहे, x2 प्लस x3 प्लस इथं काय आहे, x1 प्लस x3, x1 प्लस x3, x1 प्लस x3 प्लस x1 प्लस x2 इज इक्वल्स टू x2 प्लस x3 आलेला आहे -14 प्लस x1 प्लस x3 आलेला आहे 16 प्लस x1 प्लस x2 आलेला आहे 4. म्हणजेच काय येणार आहे, इथं आपण काय म्हणणार आहे, x2 प्लस x2 इज 2x2, x3 प्लस x3 इज 2x3, x1 प्लस x1 इज 2x1. म्हणजेच आपण काय सांगू शकतो, इथं 2 टाइम्स x1 प्लस 2 टाइम्स x2 प्लस 2 टाइम्स x3 इज इक्वल्स टू -14 प्लस 16 इज 2 and 2 प्लस 4 इज 6. ओके, मग आता 2 कॉमन घेऊया. 2 कॉमन घेतला तर काय राहील, x1 प्लस x2 प्लस x3 इज इक्वल्स टू 6. देअरफॉर x1 प्लस x2 प्लस x3 इज इक्वल्स टू 6. 2 इथं मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. 6 by 2 इज 3. Okay, now call this as equation number 4. Again we can form out y1 plus y2 plus y3. म्हणजेच काय येईल, इथं आहे आपला y2 plus y3 प्लस दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय आहे, y1 plus y3 प्लस तिसऱ्या इक्वेशन मध्ये आहे y1 plus y2 which is equals to y2 plus y3 12 आहे प्लस
y1 प्लस y2 y3 10 आहे, मायनस हा काय आहे 4i प्लस मायनस मायनस होईल. ओके, म्हणजेच काय येणार आहे y2 प्लस y2 इज 2y2, y3 प्लस y3 2y3, y1 प्लस y1 2y1. म्हणजेच काय येईल 2 टाइम्स y1 प्लस 2 टाइम्स y2 प्लस 2 टाइम्स y3 इज इक्वल्स टू 12 प्लस 10 इज 22, 22 मायनस 4 इज 18. नाउ therefore 2 कॉमन काढूया, y1 प्लस y2 प्लस y3 इज इक्वल्स टू 18. therefore y1 प्लस y2 प्लस y3 इज इक्वल्स टू 9. काय केलेलं आहे 2 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन डिवाइड झाला, म्हणजेच काय होणार आहे 18 डिवाइडेड बाय 2 इज 9. नाउ therefore बाय सेंट्रोइड फॉर्म्युला, बाय सेंट्रोइड फॉर्म्युला, सेंट्रोइड फॉर्म्युलावरून आपण काय काढू शकतो, सेंट्रोइड फॉर्म्युलावरून x इज इक्वल्स टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइडेड बाय 3 असतो. आपल्याकडे x1 प्लस x2 प्लस x3 आहे, काय आहे तो 3. 3 बाय 3 इज इक्वल्स टू 1, म्हणजे x आला 1. सेम आपण काय करूया y काढूया, y इज इक्वल्स टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइडेड बाय 3. y1 प्लस y2 प्लस y3 9 आलेला आहे, 9 बाय 3 इज इक्वल्स टू 3. म्हणजेच काय येणार आहे आपला therefore g x, y इज इक्वल्स टू 1, 3. म्हणजेच आपल्या सेंट्रॉइड्सचे कोऑर्डिनेट्स काय आलेले आहेत 1, 3 आलेले आहेत. आता सोल्युशन काय येईल, therefore the coordinates of centroid formed by midpoints, centroids formed by midpoints काय आहेत आपले D -7, 6, E 8, 5, F 2, -2, R 1, 3. काय केलेलं आहे बघा, मगाशी आपल्याला काय सांगितलं होतं मीडियन्स फाइंड आउट करणं. आता आपल्याला मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि आपल्याला सेंट्रॉइड फाइंड आउट करायचे. मी मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट इथे आपण लिहून घेतले. त्यानंतर मी ज्या व्हर्टायसेस आहेत त्या x1 y1 x2 y2 x3 y3 ने डिनोट केल्या. आता जर आपला D हा मिड पॉइंट असेल तर मिड पॉइंट फॉर्म्युलावरून D चा x कोऑर्डिनेट म्हणजे काय येणार आहे B चा x कोऑर्डिनेट प्लस C चा x कोऑर्डिनेट डिवाइडेड बाय 2. तेच इथे केलेलं आहे. D चे कोऑर्डिनेट मी काय सांगितलं, D E F आर मिड पॉइंट्स ऑफ BC AC AB रिस्पेक्टिव्हली. म्हणजे BC चा D हा मिड पॉइंट आहे, AC चा E हा मिड पॉइंट आहे, AB चा F हा मिड पॉइंट आहे. मग D चा x कोऑर्डिनेट म्हणजे काय असणार आहे, B चा x कोऑर्डिनेट प्लस C चा x कोऑर्डिनेट डिवाइडेड बाय 2. B चा x कोऑर्डिनेट x2 आहे, C चा x3 आहे डिवाइडेड बाय 2. याच्यावरून आपण x2 प्लस x3 ची व्हॅल्यू काढली -14 आली. सेम आपण y चं केलं, y2 प्लस y3 12 आला. नंतर आपण E चा x कोऑर्डिनेट काढला, E हा A आणि C चा मिड पॉइंट आहे, म्हणजेच काय येईल x1 प्लस x3 डिवाइडेड बाय 2. पुन्हा आपण x1 प्लस x3 ची व्हॅल्यू काढली, सेम y1 प्लस y3 ची व्हॅल्यू काढली. नंतर आपण F हा मिड पॉइंट कन्सिडर केला, F हा आपला AB चा मिड पॉइंट आहे, म्हणजेच x1 प्लस x2 बाय 2 हा F चा x कोऑर्डिनेट असणार आहे. त्याच्यावरून आपण x1 प्लस x2 ची व्हॅल्यू काढली, y1 प्लस y2 ची व्हॅल्यू काढली. आता मी या तीनही इक्वेशनची ऍडिशन केली. ऍडिशन केल्यावर काय भेटलं मला, 2 टाइम्स x1 प्लस 2 टाइम्स x2 प्लस 2 टाइम्स x3 इज इक्वल्स टू 6 भेटला. याच्यावरून आपण x1 प्लस x2 प्लस x3 ची व्हॅल्यू काढली, 3 आली. कारण आपल्याला सेंट्रॉइड्सचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी x1 प्लस x2 प्लस x3 हवे आहेत, म्हणून मी यात हे सगळं केलेलं आहे. इथं आपल्याला x1 प्लस x2 प्लस x3 भेटला, सेम y1 प्लस y2 प्लस y3 भेटलेला आहे. हे जर आपल्याला 2 भेटले तर आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला माहिती आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला इज x इज इक्वल्स टू x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3, y इज इक्वल्स टू y1 प्लस y2 प्लस y3 बाय 3. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या आणि आपला जे काही आपला सेंट्रॉइड आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आलेले आहेत 1, 3. सो द फायनल सोल्युशन इज द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड फॉर्म्ड बाय मिड पॉइंट्स D -7, 6, E 8, 5, F 2, -2, R 1, 3. Question number 15. Show that A 4, -1, B 6, 0, C
7 minus 2 and D 5 minus 3 are vertices of a square. तर आपल्याला ह्या 4 व्हर्टायसेस दिलेले आहेत आणि स्क्वेअरच्या व्हर्टायसेस आहेत असं हे दाखवायचं आहे. तर स्क्वेअरच्या व्हर्टायसेस दाखवण्यासाठी आपल्याला स्क्वेअरची प्रॉपर्टी माहित आहे. स्क्वेअरच्या काय असतात, 4 साइड्स आर इक्वल इन लेंथ, ऑल्सो 2 डायगोनल्स आर इक्वल इन लेंथ. म्हणजे आपल्याला इथे चेक करायला हवं, जर मी ABCD हा एक स्क्वेअर आहे असं म्हणलं, ABCD आणि AC आणि BD ह्या जर त्याच्या दोन डायगोनल्स आहेत असं म्हणलं, तर आपल्याला AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू CD इज इक्वल्स टू AD यायला हवं. त्याचबरोबर AC इज इक्वल्स टू जर DB असेल तर आपण आपला त्या 4 व्हर्टायसेस ह्या स्क्वेअरच्या आहेत असं सांगू शकतो. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. A 4 minus 1, B 6 0, C 7 minus 2, D 5 minus 3. Therefore by distance formula वरून आपण चेक करूया. पहिला मी AB चेक करते. AB इज इक्वल्स टू अंडर रूट x2 minus x1 bracket square, 6 minus 4 bracket square plus y2 is 0 minus 1 bracket square, which is equals to 6 minus 4 is 2 bracket square plus 0 minus plus 1 square is equals to 2 square is 4, 1 square is 1. म्हणजेच काय येणार आहे, AB is equals to root 5a. Now BC is equals to under root 7 minus 6 bracket square plus minus 2 minus 0 bracket square, which is equals to 7 minus 6 is 1 bracket square plus minus 2 bracket square, which is equals to under root 1 square is 1 plus minus 2 square is 4. Again 4 minus 1 is 5. Therefore BC is root 5. Now CD is equals to under root x2 is a 5 minus 7 bracket square plus minus 3 minus 2 bracket square, which is equals to 5 minus 7 is minus 2 bracket square plus minus 3 minus plus 2 bracket square, which is equals to minus 2 bracket square plus minus 3 plus 2 is equals to minus 1 bracket square. Minus 2 bracket square is 4 plus minus 1 square is 1. The CD पण काय येणार आहे आपला 4 plus 1 is root 5. Now AD is equals to under root 5 minus 4 bracket square plus minus 3 minus 1 bracket square, which is equals to 5 minus 4 is 1 plus minus 3 minus plus 1 bracket square, minus 3 plus 1 is minus 2 bracket square आणि इथे येणार आहे 1 square. ओके, 1 square is 1 plus minus 2 square is 4. पुन्हा आपला AD काय येईल, AD is equals to under root 4 plus 1 is 5. म्हणजे AD पण आला 5. Now we have to check here diagonals AC and BD. Now AC is equals to under root 7 minus 4 bracket square plus minus 2 minus 1 bracket square, which is equals to 7 minus 4 is 3 square plus minus 2 minus plus 1 bracket square. Under root 3 square is 9 plus minus 2 plus 1 is minus 1 bracket square is 1. म्हणजेच काय येणार आहे, AC is equals to under root 10 येईल. Similarly we can find BD is equals to under root 5 minus 6 bracket square plus minus 3 minus 0 bracket square, which is equals to 5 minus 6 is a minus 1 bracket square plus minus 3 bracket square. Minus 1 square is 1 plus minus 3 square is 9. Again 1 plus 9 is root 10. BD. Now in quadrilateral ABCD,
CD, AB is equals to BC is equals to CD is equals to AD and AC is equals to BD असं आपल्याला दिलेलं आहे. Now if four sides are equal and two diagonals are equal, then the quadrilateral is known as square. Then the quadrilateral is square. The quadrilateral is a square. Is a square. म्हणजे आपला आलेला हा स्क्वेअर येणार आहे. Therefore A 4 minus 1, B 6 0, C 7 minus 2, D 5 minus 3 are vertices of square. Are vertices of a square. हेच आपल्याला शो करायचं होतं. काय केलेलं आहे बघा, आपल्याला ABCD हे या चार व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला सांगितले की त्या चार व्हर्टायसेस स्क्वेअरच्या आहेत की नाही हे चेक करा. प्रत्येकामधला आपण डिस्टन्स चेक केला. स्क्वेअरची आपल्याला प्रॉपर्टी माहित आहे, ऑल साइड्स आर इक्वल इन लेंथ अँड टू डायगोनल्स आर ऑल्सो इक्वल इन लेंथ. आपण डायगोनल्सची लेंथ फाइंड आउट केलेली आहे, सगळ्या साइड्सची लेंथ फाइंड आउट केलेली आहे, सगळे इक्वल आले. त्यामुळे आपण काय म्हणणार आहे, A 4 minus 1, B 6 0, C 7 minus 2, D 5 minus 3 are vertices of a square. Question number 16. Find the coordinates of circumcenter and radius of a circumcircle of triangle ABC if A 7 1, B 3 5 and C 2 0 are given. Okay? काय केलेलं आहे बघा, आपल्याला सर्कम सेंटर फाइंड आउट करायचा आहे, त्याचबरोबर त्या सर्कम सेंटरची रेडियस फाइंड आउट करायची आहे. तर मी पहिले इथं फिगर ड्रॉ करून घेते. याच्यामध्ये आपण काय म्हणूया, हा ट्रायंगल ABC आहे आणि O हा त्याचा सर्कम सेंटर आहे. O हा त्याचा सर्कम सेंटर आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला त्या O चे कोऑर्डिनेट्स आणि त्या आपल्या येणाऱ्या सर्कम सेंटरची रेडियस, म्हणजे आपण कुठलीही रेडियस फाइंड आउट करू शकतो. OA ही रेडियस आहे, OB रेडियस आहे, OC रेडियस आहे, कुठलीही एक आपण रेडियस फाइंड आउट करू शकतो. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. A 7 1, B 3 5, C 2 0. Okay, now let O A comma B be the circumcenter, be the circumcenter. काय कन्सिडर केलेलं आहे बघा, मी O हा सर्कम सेंटर कन्सिडर केला आहे आणि O चे कोऑर्डिनेट मी AB कन्सिडर केलेले आहेत. ओके, AB कन्सिडर केले तर आता आपण O चे कोऑर्डिनेट्स, याच्या आधी सुद्धा आपण सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केलेले आहे. म्हणजे आपण काय करतो, एकतर OA OB, OA इज इक्वल्स टू OB घेतो, त्याच्यानंतर OA इज इक्वल्स टू OC. एक तुम्ही कोणती तरी रेडियस कॉन्स्टंट ठेवायची आहे आणि बाकीच्या दोघी इक्वेट करून आपण काय करतो, दोन इक्वेशन फॉर्म आउट करतो. आलेल्या दोन इक्वेशन वरून आपण A आणि B ची व्हॅल्यू फाइंड आउट करून आपल्या सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करतो. ओके, तर इथं मी काय करते, OA इज इक्वल्स टू OB इज इक्वल्स टू OC, रेडियाय ऑफ सर्कल, रेडियाय ऑफ सर्कल. ओके, पहिले मी काय करते, OA आणि OB इक्वेट करते. नाउ OA इज इक्वल्स टू OB, OA इज इक्वल्स टू OB आहे. आता मी काय करते, OA स्क्वेअर इज इक्वल्स टू OB स्क्वेअर करते, स्क्वेअरिंग केलेलं आहे, स्क्वेअरिंग. ओके, त्याच्यानंतर आता याचं डिस्टन्स आपण फाइंड आउट करायचं आहे. स्क्वेअर केलेला आहे म्हटल्यावर आपण डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये रूट मध्ये व्हॅल्यू घ्यायच्या नाही, डिरेक्टली आपण काय लिहू शकतो, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो, कारण आपण इथे OA चा स्क्वेअर केलेला आहे. ओके, आता मी काय करते, A चे कोऑर्डिनेट जे आहेत ते x1 y1 म्हणते, O चे कोऑर्डिनेट x2 y2 घेते, B चे कोऑर्डिनेट्स मी x1 y1 म्हणते, O चे कोऑर्डिनेट मी x2 y2 म्हणते. ओके, म्हणजेच काय येईल, x2 इज A - 7 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस B - 1 ब्रॅकेट स्क्वेअर
विच इज इक्वल्स टू a मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याकडे a प्लस बी ए मायनस बी हे दोन फॉर्म्युले आहेत. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपान्शन यूज करूया. ए मायनस बी आहे म्हणजेच काय येईल ए स्क्वेअर मायनस 2ab म्हणजेच काय येईल 2 इंटू ए इंटू 7 इज 14a प्लस 7 स्क्वेअर इज 49 प्लस बी स्क्वेअर मायनस 2b प्लस 1. एक्सपान्शन आहे तुमच्याकडे बी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ते एक्सपान्शन फक्त मी इथं पुट केलेलं आहे विच इज इक्वल्स टू हिअर अगेन ए मायनस 3 इज ए स्क्वेअर मायनस 6a प्लस 9 प्लस b मायनस 5 इज b स्क्वेअर मायनस 10b प्लस 25. आता मी कॉन्स्टंट टर्म एकीकडे घेते आणि ह्या ज्या व्हेरिएबल्सच्या टर्म्स आहेत त्या एकीकडे घेते म्हणजेच काय येईल ए स्क्वेअर मायनस 14a प्लस बी स्क्वेअर मायनस 2b प्लस ए स्क्वेअर इकडे आल्यावर मायनस ए स्क्वेअर होईल प्लस मायनस 6a इकडे आल्यावर प्लस 6a होईल मायनस बी स्क्वेअर प्लस 10b इज इक्वल्स टू 9 प्लस 25 मायनस 49 मायनस 1. ओके काय केलेलं आहे बघा ह्या ज्या मी व्हेरिएबल्सच्या टर्म्स आहेत त्या एलएचएस ला घेतल्या कॉन्स्टंटच्या टर्म आरएचएस ला पुट केल्या. प्लस ए स्क्वेअर इकडे आल्यावर मायनस ए स्क्वेअर होईल मायनस 6a इकडे आल्यावर प्लस 6a होईल प्लस बी इकडे आल्यावर प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होईल आणि मायनस 10b इकडे आल्यावर प्लस 10 होईल. त्याच्यानंतर आहे प्लस 49 तिकडे गेल्यावर मायनस 49 होईल प्लस 1 तिकडे गेल्यावर मायनस 1 होईल म्हणजेच काय येणार आहे प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर गेट कॅन्सल प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर गेट कॅन्सल. राहणार काय आहे बघा मायनस 14a प्लस 6a विच इज इक्वल्स टू मायनस 8a मायनस 2b प्लस 10b इज प्लस 8b विच इज इक्वल्स टू मायनस 49 प्लस 1 मायनस मायनस प्लस होईल म्हणजे काय येईल मायनस 50 प्लस 25 इज मायनस 25 अँड मायनस 25 प्लस 9 इज मायनस 16. याच्यामधून मी ए कॉमन काढते ए कॉमन काढला तर काय मायनस ए कॉमन मायनस 8 कॉमन काढते मायनस 8 कॉमन काढला तर राहणार काय ए मायनस बी इज इक्वल्स टू मायनस 16. दोन्हीकडचं मायनस निघून जाईल 8 इकडे डिवाइड मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड होईल म्हणजे ए मायनस बी इज इक्वल्स टू 2 येणार आहे. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1. अगेन आय कॅन इक्वेट ओसी इज इक्वल्स टू ओबी. नाउ OC is equals to OB. Again, OC square is equals to OB square. Squaring on both sides. पुन्हा आपण घेऊया O चे कोऑर्डिनेट मी x2 y2 C चे कोऑर्डिनेट x1 y1 कन्सिडर करूया म्हणजेच काय येईल a मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b minus 0 bracket square is equals to a minus 3 bracket square plus b minus 5 bracket square. ओके याचं एक्सपान्शन काय येणार आहे a square minus 4a plus 4 प्लस इथं काय आहे b minus 0 is b म्हणजे b स्क्वेअर येईल आणि हे एक्सपान्शन आपण ऑलरेडी इथं फाइंड आउट केलेलं आहे. काय येईल ते a square minus 6a plus 9 प्लस बी स्क्वेअर मायनस 10b प्लस 25. पुन्हा आपण कॉन्स्टंटच्या टर्म एकीकडे आणि व्हेरिएबलच्या टर्म्स एकीकडे घेऊया म्हणजेच काय येईल बघा ए स्क्वेअर मायनस 4a प्लस बी स्क्वेअर पुन्हा हा प्लस ए स्क्वेअर इकडे आल्यावर मायनस ए स्क्वेअर होईल प्लस 6a मायनस बी स्क्वेअर प्लस 10b विच इज इक्वल्स टू 9 प्लस 25 प्लस मायनस काय होणार आहे 4 होणार आहे. ओके पुन्हा काय होईल प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके नाउ मायनस 4a प्लस 2a प्लस 6a इज 2a प्लस 10b इज इक्वल्स टू 9 मायनस 4 इज 5 प्लस 25 इज 30. तर याच्यामधून मी 2 कॉमन काढते 2 कॉमन काढला तर राहील काय a प्लस 5b इज इक्वल्स टू 30 राहील. a प्लस 5 इज इक्वल्स टू 30 आला 2 इकडे मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. याच्यावरून आपल्याला
ए प्लस बी ची व्हॅल्यू भेटेल. ए प्लस बी ची व्हॅल्यू येणार आहे देअरफॉर प्लस 5b इज इक्वल्स टू 15. कॉल्ड इज एज इक्वेशन नंबर 2. काय केलेलं आहे, 2 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल, म्हणजेच काय येईल, ए प्लस 5b इज इक्वल्स टू 15 येईल. आता आपल्याला इक्वेशन 1 भेटलं, इक्वेशन 2 भेटलं. याच्यामध्ये मी काय करते, दोघांची सबट्रॅक्शन करते, ए इलिमिनेट होईल आणि आपल्याला बी ची व्हॅल्यू भेटेल. काय करते मी, सबट्रॅक्ट 1 and 2. सबट्रॅक्ट 1 and 2 म्हणजेच काय येईल बघा, ए प्लस 5b इज इक्वल्स टू 15 मायनस ए मायनस बी इज इक्वल्स टू 2. साइन चेंज होतील, मायनस प्लस मायनस. ओके, प्लस ए मायनस ए गेट कॅन्सल्ड. 5 प्लस 1 इज 6b इज इक्वल्स टू 13. देअरफॉर b इज इक्वल्स टू 13/6. b ची व्हॅल्यू आली 13/6. आपण आता ही इक्वेशन 1 मध्ये पुट करूया आणि a ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. पुट b इज इक्वल्स टू 13/6 इन 1. इक्वेशन 1 मध्ये मी पुट करते b इज इक्वल्स टू 13/3. काय येईल, a मायनस 13/6 इज इक्वल्स टू 2 येईल. इक्वेशन 1 काय आहे आपलं, a मायनस बी इज इक्वल्स टू 2 आहे. म्हणजेच काय येईल, a मायनस 13/6 इज इक्वल्स टू 2. मायनस 13/6 तिकडे गेल्यावर प्लस होईल, a इज इक्वल्स टू 2 प्लस 13/6. म्हणजेच काय येईल, a इज इक्वल्स टू, डिनॉमिनेटर सेम करून घेऊया, काय येईल 12 प्लस 13 डिवायडेड बाय 6. 12 प्लस 13 डिवायडेड बाय 6 इज 25 डिवायडेड बाय 6. 25 डिवायडेड बाय 6 हा आपला काय येणार आहे. देअरफॉर a इज इक्वल्स टू 25/6. म्हणजेच काय येणार आहे, देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर, कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर, सर्कम सेंटर आपण O कन्सिडर केलेला आहे. O A, B इज इक्वल्स टू 25/6 13/6. आता आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले, आपल्याला आता रेडियस फाइंड आउट करायचे आहे. नाउ रेडियस इज बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आपण आपली रेडियस डिस्टन्स फॉर्म्युलाने काढूया. बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय येणार आहे, रेडियस, मी इथं रेडियस ओसी काढते. ओसी इज इक्वल्स टू अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इथं काय येईल, x2 इज कोऑर्डिनेट ऑफ c, 2 मायनस 25/6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस 13/6 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सॉल्व करूया, विच इज इक्वल्स टू अंडर रूट. इथं पुन्हा आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावे लागतील. 12 मायनस 25/6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 13/6 ब्रॅकेट स्क्वेअर, विच इज इक्वल्स टू 12 मायनस 25 इज मायनस 13/6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 13/6 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय येणार आहे, मायनस 13/6 ब्रॅकेट स्क्वेअर इज 169/36 प्लस 169/36. आता हा 169/36 आपण कसं लिहू शकतो, 2 टाइम्स 169 डिवायडेड बाय आपण 36 करू शकतो. याच्यात आपण रूट घेऊ शकतो. म्हणजेच काय येणार आहे बघा, ओसी इज इक्वल्स टू, ही जी रूट मध्ये व्हॅल्यू आहे, 169 चं रूट येतं 13, 36 चं रूट येतं 6 आणि रूट 2 तसाच राहील. म्हणजे काय येणार आहे आपली, देअरफॉर रेडियस इज इक्वल्स टू 13 रूट 2 डिवायडेड बाय 6. ओके, म्हणजेच आपलं काय येणार आहे बघा, देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर, कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर आर 13 a coordinate 25/6 13/6 and radius is 13 रूट 2/6 आपण फाइंड आउट केलेलं आहे.
काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला 3 व्हर्टायसेस दिलेले आहेत ट्रायंगलच्या आणि आपल्याला सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहे, त्याचबरोबर त्या सर्कम सेंटरची रेडियस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर सर्कम सेंटर फाइंड आउट करण्याचे, सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट कसे फाइंड आउट करायचे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. रेडियस आपल्याला माहित आहेत. मी इथं ओ सेंटर कन्सिडर केला, ओ चे कोऑर्डिनेट ए बी कन्सिडर केले. तर आपण 3 रेडियस इक्वल असतात, रेडिया इक्वल आले तर 2 रेडिया इक्वेट करून आपण 2 इक्वेशन घेतलेले आहेत. इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे फॉर्म्युले येतात. त्याचे एक्सपान्शन करून आपण फर्स्ट इक्वेशन भेटलं ए मायनस बी इज इक्वल्स टू 2, सेकंड इक्वेशन भेटलं ए प्लस 5b इज इक्वल्स टू 15. दोघांची सबट्रॅक्शन करून बी ची व्हॅल्यू आलेली बी ची व्हॅल्यू मी 1 मध्ये पुट करून ए ची व्हॅल्यू काढली, म्हणजे मला सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट भेटले विच आर नथिंग बट 25/6, 13/6. नाउ रेडियस ऑफ सर्कम सेंटर, रेडियस म्हणजे आपण काय करू शकतो, OA आहे, OB आहे, OC आहे. मी इथं OC रेडियस काढली, ती रेडियस आपण डिस्टन्स फॉर्म्युलाने पुट केली. तर डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यावर काय येणार आहे, OC ची जी व्हॅल्यू आली ती येणार आहे 13√2/6, म्हणजेच काय येणार आहे आपली रेडियस 13√2/6 आली. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर आर 25/6, 13/6 and radius is 13√2/6. Question number 17. Given A4 minus 3, B8, 5, find the coordinates of the point that divides segment AB in the ratio 3:1. आपल्याला काय केलेलं आहे बघा, ए आणि बी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि आपल्याला सांगितलंय की एक पॉइंट आहे त्यानं त्या AB सेगमेंटला 3:1 ह्या रेशो मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर त्या पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. सोल्युशन मध्ये बघूया. लेट A x1 y1 is equals to 4 minus 3, B x2 y2 is equals to 8, 5. Now let Pxy divides AB in 3:1 ratio. Therefore m/n is equals to 3:1. नाउ आपल्याला आता P चे XY कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. इथे आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करावा लागेल. Therefore by section formula x is equals to mx2 plus nx1 divided by m plus n. Value put up करूया. m is 3, x2 is 8 plus n is 1, x1 is 4 divided by 3 plus 1. 8 3s are 24 plus 4 divided by 4. 28 plus 4, 28 divided by 4. Therefore x is equals to 7. Similarly we can find y coordinate by section formula. Y is equals to my2 plus ny1 divided by m plus n, which is equals to m is 3, y2 is 5 plus n is 1, y3 is minus 3, y1 is minus 3 divided by 3 plus 1. 5 3s are 15 plus minus minus 3 divided by 4. 15 minus 3 is 12, 12 by 4 is nothing but 3. म्हणजेच y ची व्हॅल्यू काय आलेली आहे 3. Therefore P किंवा therefore the coordinates of a point which divides AB in 3:1 ratio are x कोऑर्डिनेट आहे आपला 7, y कोऑर्डिनेट आहे 3. काय केलेलं आहे बघा, AB चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, आपल्याला m/n रेशो दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला P चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. सेक्शन फॉर्म्युला वरून आपण फाइंड केलेला आहे. सेक्शन फॉर्म्युला इज फॉर x mx2 plus nx1 by m plus n and then for y my2 plus ny1 divided by m plus n. व्हॅल्यू पुट केल्या आणि आपलं फायनल सोल्युशन आलेलं आहे. The coordinates of point which divides AB in 3:1 ratio are 7, 3.
इथंपर्यंत मी क्वेश्चन 17 पर्यंतचे क्वेश्चन फिनिश केलेले आहेत. क्वेश्चन 18 पासून पुढील क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.